नमस्कार, स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त पारंपरिक खरपूस अशी तोंडात विरघळणारी खव्याची पोळी। फक्त पाव किलो खव्यापासून तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी पाव किलो खवा घेतलेला आहे, म्हणजेच 250 ग्राम इथे मी खवा घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे। या पोळीसाठी कोणी कोणी मैदा देखील वापरतात, पण मी सजेस्ट करते की तुम्ही गव्हाचंच पीठ वापरा। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, नॉर्मल असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी करून इथे आपण पीठ मळून घेणार आहोत। पीठ आधी मळल्याने काय होते तर आपले पीठ छान मुरते आणि आपण खवा भाजल्यानंतर पीठ मळायला घेतलं तर मग ते पीठ म्हणजे फारसं काही मुरत नाही। त्यामुळे आपण पीठ आधी मळून घेऊन पुन्हा आपल्याला खवा भाजून घ्यायचा आहे। खूपच स्वादिष्ट आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि कोणीही बनवू शकेल इतकी ही मस्त आणि सोपी आहे। इथे बघा पीठ आपलं मळलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त असं पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं तेल लावून परत एकदा हलकंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे। आणि आता आपण याला झाकून ठेवूया। आपला खवा वगैरे भाजेल तोपर्यंत हे छान मुरलं जाईल। आता हे साईडला ठेवून आपण खवा भाजण्यासाठी कढई ठेवूया। आता कढईमध्ये मी इथे खवा टाकलेला आहे आणि याला आता मंद आचेवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। खरपूस असा खवा आपल्याला परतायचा आहे। खवा हा दुधापासून तयार झालेला पदार्थ असल्यामुळे तो कॅल्शियम, प्रथिने आणि ऊर्जा देणारा असतो। खव्यामध्ये शरीराला ताकद देणारे घटक असतात, त्यामुळे थोड्या प्रमाणात खवा खाल्ल्याने आपला थकवा कमी होतो किंवा नाहीसा होतो। लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खवा फायदेशीर आहे, फक्त प्रमाण योग्य असायला हवं। आठवड्यामधून किंवा 15 दिवसामधून एकदा तरी आपण खव्याचं सेवन करायला हवं। हे बघा आपला खवा असा पातळ होत आहे, तुम्ही पाहू शकता। स्टार्टिंगला आपला खवा घट्ट असतो आणि जसं जसं तो मेल्ट होतो तसा पातळ होतो आणि परत मग असा घट्ट व्हायला सुरू होतो। हे बघा स्टार्टिंगला आपला खवा पातळ झालेला आणि आता हळूहळू याचा थिकनेस तुम्ही पाहू शकता घट्ट होत आहे आणि कलरही याचा चेंज होत आहे। स्टार्टिंगला पांढरा कलर होता, आता तुम्ही पाहू शकता क्रीमिश कलर असं याचा झालेला आहे। आपल्याला आणखीन थोडा वेळ याला परतून घ्यायचा आहे, आणखीन आपला खवा इथे भाजलेला नाहीये। खव्याला आपल्याला सतत परतत राहायचं आहे। खवा गॅसवरती ठेवून आपल्याला कुठेही जायचं नाहीये, कारण मग आपण असंच सोडलं तर आपला खवा करपू शकतो, म्हणजे करपणारच। त्यामुळे आपण याला सोडून कुठेही जायचं नाही। ज्यावेळेस आपण खवा भाजत असतो त्यावेळेस सतत आपल्याला खव्याला परतायचं आहे। आणि हे बघा तुम्ही पाहू शकता आपला खवा कसा घट्टसर आणि मस्त असा भाजलेला आहे। तुम्ही बघा स्टार्टिंगला खवा कसा होता आणि आता कसा झालेला आहे। व्यवस्थित असा खवा भाजला ना की आपली पोळी देखील खूप छान बनते। इथे जवळपास आपला खवा इथे तयार झालेला आहे पोळी बनवण्यासाठी, म्हणजेच पुढच्या प्रोसेससाठी। अशा प्रकारे आपल्याला खवा इथे भाजून घ्यायचा होता। आता आपण याला थंड करण्यासाठी ठेवून देऊयात। हे पहा आपला खवा इथे कोमट थंड झालेला आहे, पूर्णपणे थंड नाही करायचा। कोमट थंड झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता अर्धी वाटी पिठी साखर टाकून घेत आहे। पाव किलो खव्याला 125 ग्राम साखर वापरायची आहे, म्हणजे पिठी साखर वापरायची आहे। आणि 1 वाटी खवा असेल तर तुम्ही अर्धी वाटी पिठी साखर इथे वापरायची आहे। आणि आता मी इथे अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा हे मिक्स झालेलं आहे आणि आता आपण याच्या पोळ्या बनवून घेऊयात। सगळ्यात आधी मी इथे छोटीशी लाटी घेतलेली आहे, म्हणजेच उंडा घेतलेला आहे। जास्त मोठाही घ्यायचा नाही आणि जास्त छोटाही घ्यायचा नाही। आपण पुरणपोळीला घेतो ना त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा आहे। आता याला पीठ लावून घेऊया आणि पुरीसारखं, म्हणजे पुरी इतकं आपल्याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे याची पुरी बनवून घ्यायची आहे। तुम्ही उंडा बनवून हातावरती गोल फिरून देखील याच्यामध्ये खव्याचं सारण भरू शकता, पण या पद्धतीने केला तर तुम्हाला आणखीन सोपं पडेल, त्यासाठी ही पद्धत मी दाखवलेली आहे। हे बघा आता पुरीसारखं आपण इथे बनवून घेतलेला आहे उंडा आणि याच्यामध्ये आता मी भरून घेते खव्याचं मिश्रण, म्हणजे सारण।
खूप सारं याच्यामध्ये भरायचं नाही आणि खूप कमी देखील भरायचं नाही. व्यवस्थित असं छान लागेल पोळीमध्ये इतकं आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे. ना आता आपण याला बंद करून घेऊयात हळूहळू. व्यवस्थित पॅक करायचं म्हणजे आपली पोळी कुठेही तुटणार नाही किंवा फाटणार नाही, व्यवस्थित अशी बनून तयार होईल. आणि इथे बनून झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे तुम्ही याला टॅप करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे मधलं सारण सगळीकडे व्यवस्थित पॅक होतं. बऱ्याचदा काय होतं तर सारण मधलं एक साईड जातं किंवा अधूनमधून असे कुठे कुठे सारण आपल्याला खात्या वेळेस लागत नाही. त्यामुळे आपण व्यवस्थित याला पॅक करून टॅप करून घेतलं ना की पोळी व्यवस्थित बनते. हे बघा हळूवारपणे आपल्याला ही पोळी बनवून घ्यायची आहे, काही घाई करायची नाही. खव्याची पोळी हा आपला पारंपरिक गोड पदार्थ आहे जो फार कमी साहित्य वापरूनही खूप चविष्ट बनतो. आजकाल लोक केक मिठाया बाहेरून आणतात, पण घरची गोड रेसिपी केल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. तर सर्वांनी असं काहीतरी घरी छान वेगळा पदार्थ केला तर सगळेच आवडीने खातील. आणि खव्याची पोळी तर खूपच टेस्टी लागते. मी म्हणते तुम्ही जर आत्तापर्यंत केली नसेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. इथे तवा गरम झाल्यानंतर मी तव्यावरती पोळी टाकलेली आहे आणि हळूवारपणे ही पोळी पलटूनही घेतलेली आहे. आणि याच्यावरती आता मी तेल लावून घेत आहे. तुम्ही तूपही लावू शकता किंवा तेल आणि तूप दोन्ही मिक्स करून देखील तुम्ही लावू शकता. हे बघा पोळी कशी छान फुगत आहे, तुम्ही पाहू शकता. आता याची स्पीड आपल्याला म्हणजे मीडियम टू स्लो असंच करून आपल्याला या सर्व पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. फास्ट करायची नाही, कारण खवा असल्यामुळे पोळी आपली लवकर करपू शकते. त्यामुळे शक्यतो स्लोच ठेवायचा. आणि जर पोळी शेकायला खूप टाइम लागत असेल तर थोडीशी स्पीड वाढवायची मीडियम. पण आपण जर स्लो फ्लेमवरती पोळी भाजली ना तर खूप खरपूस आणि टेस्टी लागते. हे बघा व्यवस्थित अशी पोळी आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे. आपण रोज नाही पण अधूनमधून तरी घरचं गोड अन्न खाल्लंच पाहिजे, कारण गोड खाल्ल्याने मन आनंदी राहतं. घरच्या घरी केलेल्या गोड पदार्थामध्ये शुद्धता आणि प्रेम दोन्हीही असतं. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी असं काहीतरी न्यू ट्राय केलंच पाहिजे. हे बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त खरपूस अशी आपली पोळी इथे बनून तयार झालेली आहे. खूप छान लागते, खूप मस्त रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि दुसरी पण पोळी आता मी तव्यावरती त्याच प्रकारे शेकून घेणार आहे. तेल लावून घेत आहे. हळूवारपणे पलटून घ्यायचं, काही घाबरायचं नाही, काय नाही होत. व्यवस्थित हळूवारपणे केलं ना की पोळी एकदम छान बनते. आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही त्याच पद्धतीने जर केलात म्हणजे खवा भाजण्याची पद्धत, त्यामध्ये कोमट झाल्यानंतर जे आपण पिठी साखर मिक्स केलेली आहे ती पद्धत, तर तुमची पोळी अजिबात बिघडणार नाही. खव्याची पोळी कोणत्याही एका सणापुरती मर्यादित नाही. गुढीपाडवा, दिवाळी, होळी, अक्षय तृतीया, मकर संक्रांत किंवा साध्या रविवारी देखील तुम्ही ही पोळी बनवू शकता. एखादी चांगली बातमी असेल, निकाल असेल, वाढदिवस असेल किंवा छोटंसं सेलिब्रेशन असेल तरी खव्याची पोळी परफेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही ही पोळी एकदा बनवून बघा. आता सध्या मकर संक्रांत येत आहे, तर या मकर संक्रांतीमध्ये तुम्ही ही खव्याची पोळी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे बघा सर्व पोळ्या मस्त इथे बनून तयार झालेल्या आहेत. तर अशी होती ही सोपी, झटपट आणि खूपच चविष्ट खव्याची पोळी. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अक्षताज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.